सांगली टिळक स्मारक येथे श्री दत्त जयंतीनिमित्त शुभम बनसोडे युथ फाउंडेशनच्या वतीने नामदेवाची अमृतवाणी या विषयावर निरूपम डॉक्टर धनश्री लेले यांनी केले आहे। या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले युवा नेते शुभम बनसोडे यांच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी निरूपमचे कार्यक्रम आयोजन केल्याने शुभम बनसोडे यांना असेच राबवित राहावे असे आवाहन केले। त्याचबरोबर नवीन वर्षाचे कॅलेंडर प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। पृथ्वीराज बाबा पाटील व शुभम बनसोडे श्रीमती वैशाली बनसोडे प्रभाग क्रमांक 14 ची उमेदवार यांच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रभागातील नागरिक उपस्थित होते। शंकराचार्यांचा जो मठ आहे तिथे गेलेला होता। आपल्या शंकराचार्यांनी पूजा करते गोष्ट आणि तो तिथे पोहोचला आणि त्याच दिवशी आचार्य एका अनुष्ठानाला बसला म्हणून आचार्यांच्या सगळ्या शिष्याने सांगितलं तुम्ही आलात तरी परंतु आजपासून आचार्य अनुष्ठानाला बसणार आहे तर तुम्ही बघा या परत थोडे दिवसांनी तर तुम्हाला नाही माझा प्रश्न एवढा गंभीर आहे मी थांबतो त्यामुळे 15-20 दिवस तिथेच थांबणार। अनुष्ठान संपल्याबरोबर सगळ्या शिष्यांनी आचार्यांना सांगितलं की एक असा माणूस थांबलेला आहे तुम्ही आधी त्याला भेटून घ्या। म्हणून मग आचार्य त्या माणसाला भेटले आणि मला बोल तुझा काय मोठा गंभीर प्रश्न आहे। त्या माणसाने आपल्याला जे काय सामान्य प्रश्न असतात संसारातले तेच प्रश्न सांगितले। त्यामुळे आचार्य हसायला लागले आणि ते म्हणाले तू आलास कुठून? त्या म्हणाले मी महाराष्ट्रात आलो। बरं महाराष्ट्रातून कुठून आलास? तर म्हणाले पंढरपुरात आलो। तर त्यावर आचार्य हसायला लागले त्याने अक्षरशः कपाळावर हात मारला। ते म्हणाले तू ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एवढ्या दक्षिणेकडे आलास इतके दिवस थांबलास अरे तुझ्या गावामध्ये राहतोस ना त्याच गावात एक संत होते ज्यांनी नाम नावाचा वेध दिला त्यांच्या गाथेमध्ये तुला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळेल। त्या भादेवीने अशा नामदेव महाराजांबद्दल थोडंसं बोलण्याची इच्छा आहे। शिंपी त्यांचं व्यवसाय काय ते शिंपी काय सुंदर आहे पण महाराष्ट्राची परंपरा सगळे संत वेगवेगळ्या व्यवसायात आलेले आहेत पण या सगळ्यांचा एक धागा समान आहे आणि तो विठ्ठल प्रेम। तर हे शिंपी कुळातून आलेले आहेत। शंकराचार्यांचा जो मठ आहे तिथे गेलेला होता। आपल्या शंकराचार्यांनी पूजा करते गोष्ट आणि तो तिथे पोहोचला आणि त्याच दिवशी आचार्य एका अनुष्ठानाला बसला म्हणून आचार्यांच्या सगळ्या शिष्याने सांगितलं तुम्ही आलात तरी परंतु आजपासून आचार्य अनुष्ठानाला बसणार आहे तर तुम्ही बघा या परत थोडे दिवसांनी तर तुम्हाला नाही माझा प्रश्न एवढा गंभीर आहे मी थांबतो त्यामुळे 15-20 दिवस तिथेच थांबणार। अनुष्ठान संपल्याबरोबर सगळ्या शिष्यांनी आचार्यांना सांगितलं की एक असा माणूस थांबलेला आहे तुम्ही आधी त्याला भेटून घ्या। म्हणून मग आचार्य त्या माणसाला भेटले आणि मला बोल तुझा काय मोठा गंभीर प्रश्न आहे। त्या माणसाने आपल्याला जे काय सामान्य प्रश्न असतात संसारातले तेच प्रश्न सांगितले। त्यामुळे आचार्य हसायला लागले आणि ते म्हणाले तू आलास कुठून? त्या म्हणाले मी महाराष्ट्रात आलो। बरं महाराष्ट्रातून कुठून आलास? तर म्हणाले पंढरपुरात आलो। तर त्यावर आचार्य हसायला लागले त्याने अक्षरशः कपाळावर हात मारला। ते म्हणाले तू ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एवढ्या दक्षिणेकडे आलास इतके दिवस थांबलास अरे तुझ्या गावामध्ये राहतोस ना त्याच गावात एक संत होते ज्यांनी नाम नावाचा वेध दिला त्यांच्या गाथेमध्ये तुला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळेल। त्या भादेवीने अशा नामदेव महाराजांबद्दल थोडंसं बोलण्याची इच्छा आहे। शिंपी त्यांचं व्यवसाय काय ते शिंपी काय सुंदर आहे पण महाराष्ट्राची परंपरा सगळे संत वेगवेगळ्या व्यवसायात आलेले आहेत पण या सगळ्यांचा एक धागा समान आहे आणि तो विठ्ठल प्रेम। तर हे शिंपी कुळातून आलेले आहेत। सदाशिवी आता ते कोणी कुठल्या अर्थाने घ्यायचं तुम्ही ठरवा। शिंपीचे कोणी जन्म माझा झाला तरी हेतू गुंतला सदाशिवी रात्री शिवी शिकतोय दिवसा पण शिकतोय आराम होतो म्हणजे आराम या जीवनात कसं आरामच नाही। काय शब्द आहेत नामदेव महाराज की आराम पडू नये जीवनात ते म्हणतात सुई आणि साखळी रात्री गज दुरा। एका शिल्पाला काय करायला सुई आणि साखळी रात्री गज दुरा पण मांडीला पसारा सदाशिवी पण हा पसारा मी माझ्या घरात मांडलेला नाही तर तो सदाशिवाच्या अंगणामध्ये
मग म्हणतात नाव म्हणे श्री विठोबाची अंगी. नामदेव महाराज म्हणतात विठ्ठलाचे अंगलट आम्ही शिकलेले आहेत. आता हल्लीच्या काळात असं आहे ना, संत साहित्यावरती प्रश्न विचारावाच लागतो. आपण विचारूया, खरंच ना प्रत्येक अंगलट हा नामदेव महाराजांनी शिकला का? नामदेव महाराज म्हणजे होय, प्रत्येक अंगलट हा मीच शिकतो. वॅक्सिन कोविडमध्ये दिलं. देश 14 ते 15 झाले तेव्हा 11व्या नंबरवर होता, 4थ्या नंबरवर आला. तर अशी पोटाची भूक जेव्हा भागते तेव्हा मनाची भूक निर्माण होते. तोपर्यंत पोटाची भूक कशी भागावी याच्यात चिंतेत तो असतो. मनाची भूक काय तर एखादं गाणं ऐकावं, एखादा सिनेमा बघावा, एखादं नाटक बघायला जावं, एखाद्या गाण्याला जगाचा थोडा वा क्या गाया. जसं श्रीखंडात झाल्यानंतर तो म्हणतो की काय जेवण झालं पहिली अन्नदाता सुखी हो उद्या लक्षात उद्या मिळतो. तसं तो मनाची भूक भागल्यानंतर समाधानाने म्हणतो की गाळतो मजा आहे. पण ती भागल्यानंतर बुद्धीची भूक निर्माण, जगात काय चाललंय, कुठे काय चाललंय ते शोध करतात. मग ते त्यासाठी आपण इंटरनेटवर बसतो आणि इंटरनेटवर बसून ती बुद्धीची भूक भागवत असतो. ती भागल्यानंतर शेवटी भूक निर्माण होते आत्म्याची. मी आलो कुठून आणि आलो तुझ्या आधी होतो कुठे, नंतर कुठे जाणार आहे. तर ती भूक भागवण्याचं म्हणजे आपल्याला मी कोण याची जाणीव करून देण्याचं काम धनश्री लेलेंचं केलं. त्यामुळे राजकारणामध्ये मत निवडणुका जिंकून येणं, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, मंत्री या सगळ्यातून थोडं बाहेर पडायचं असेल, त्यात राहून पण थोडं त्याच्यावर यायचं असेल, सगळ्यात नेत्यांना माझा आग्रह चाललेला आहे की तुम्ही एक चांगलं ज्याला आपण म्हणतो की आध्यात्मिक वातावरण समाजामध्ये निर्माण होण्यासाठी काही मेहनत केली. 24ला आहे. 24ला आमचं काय कार्यक्रम आहे तर आम्ही एका वस्तीमध्ये झोपडपट्टीमध्ये मुलींसाठी योगासन सुरू केलं आणि त्याला असं सोडून दिलं की योगा फक्त नाही, योगानंतर रोज खाणं मिळणार, फी येणार नाही, दर महिन्यात सॅनिटरी नॅपकिन देणार, दर 3 महिन्यात मेडिकल चेकअप करणार, दर 3 महिन्याने ब्युटी पार्लरला फ्री जायला मोफत देणार, दर 6 महिन्याने डेंटिस्टकडून दात चेक मोफत करणार, दर महिन्यात परवा मी तुकाराम महाराजांचा खूप चांगला सिनेमा गाजतोय तर असा म्हणून सिनेमा होता. असं मी पॅकेज केलं की गरीब मुलांना हे सगळं आपण द्यायचं. त्याची करता 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 43 केंद्र झाले, 2200 मुली आणि महिला कोणी त्याला रोज दिला. आता आमचा पुढचा टप्पा असा झाला की रोज तर प्रत्येक या योगा केंद्रामध्ये एक श्लोक म्हणूनच योगा सुरू होतो. दर 3 महिने आता त्या सगळ्या 2200 वाढत चालल्या, 3000 होतील, 4000 होतील, कुठली वाढत चालली. या सगळ्यांनी 3 महिन्याने एकदा एकत्र द्यायचं. धनश्री द्यायचं कोणाचं एखादं प्रवचन झालं, योगाने भजनासाठी तिथलाच अनिकेत पडतो. तर तो मी खूप दिवस मागे त्याची डेट आहे. काय कार्यक्रम सकाळी 9ला अतिशय सात्विक नाश्ता, मग 10 ते 11 या आमच्या अनेक मंडळांचे अतिशय उत्तम अभंग भजन, मग एक 15-20 मिनिटं या 2200 सामूहिक प्रात्यक्षिक आणि मग तासभर ताईंचं निरूपण झाल्यानंतर सगळ्यांचं ते तसं काय मला माहीत नाही. त्याचा अर्ज इच्छा माझी आहे नावाचा च्या उद्या सकाळी बैठक आहे. आमचे शहर अध्यक्ष घोषित करणार की ज्यांना ज्यांना हवं आहे नंतर त्यांनी अर्ज करा 24,000. तसा ऑलरेडी बहुतेक त्याचा अर्ज आला आहे उद्या घेतो आणि अतिशय सिन्सिअरली आपण प्रयत्न करू. त्याच्या राजकीय जीवनाला खूप शुभेच्छा देतो. ऑलरेडी काय खूप लांबला महिलांना सारखा करून नवऱ्याचं बोलतोय, जेवण कधी वाटणार, मुलं क्लासमधून आले ती त्रास देत आहे आणि टीव्हीवरच्या सिरियल्स वाढतात. त्यामुळे मी याच्यापेक्षा जास्त न बोलता सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आभाराची पण वाट न होता लगेच 3 ठिकाणी जायचं आहे आणि उद्या सकाळी पहिली बैठक 7 वाजता. खूप शुभेच्छा. यांचे शुभेच्छा स्वागत.
श्रीमती वैशाली विकास वासोडे, शुभा बनसोडे युथ फाउंडेशन सांगली यांच्या सांगली शहरातील सर्व लोकप्रिय दैनिकांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार, पत्रकार बंधू आपलंही संयोजन समितीच्या वतीनं शुभा बनसोडे युथ फाउंडेशन सांगली यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सुस्वागत.